चोपडा तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्यमेव जयते आंदोलन सुरूच. चोपडा प्रतिनिधी. चोपडा तालुक्यात भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्यमेव जयते आंदोलन दिनांक 25 पासून सुरू आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून सुद्धा गटविकास अधिकारी वगळता कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचारी अद्याप चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांना भेटायला आलेले नाही. हे आंदोलन जरी राष्ट्रवादी पक्षाचे असले तरी आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. तालुक्यात 350 पेक्षा अधिक तक्रारी तालुक्यातून प्राप्त झाले. तालुक्यात सर्वात अधिक तक्रारी या महसूल व पुरवठा विभागातून प्राप्त झाल्या आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजय दत्तात्रय पाटील बाळासाहेब यांनी दिली. तालुक्यात सर्वात अधिक तक्रारी ह्या महसूल व पुरवठा विभागातून प्राप्त झाल्या आहे. आंदोलन ठिकाणी भेट देण्यासाठी चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी काल संध्याकाळी भेट दिली. एकता न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा. त्यांना कारणं मिळाले पाहिजेत अशी आमची प्रथम मागणी आहे. व रस्तेमय खड्डे, या चोपडा तालुक्यातील सर्व रस्ते एकदम खराब अवस्था आहे. तसेच प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अशीच अवस्था आहे की अधिकारी लोक हे सगळं नागरिकांना त्रास देतात, त्यांची कामं करत नाही, आलेल्या अर्जाचा विचार करत नाही. ग्रामसेवक गावामध्ये राहत नाही, ते फक्त तालुक्यावरच राहतात. महिन्यातून फक्त 8 ते 10 वेळेस ग्रामसेवक जातात. माझ्या वर्णीगावात तर ग्रामसेवक फक्त 12 महिन्यातून फक्त मासिक मिटिंगला येतो, म्हणजे 12 दिवसच येतो. अशी अवस्था मी पाहिली. त्या कारणामुळे सत्यमेव जयते आंदोलन स्वीकारलं लागलं. प्रत्येक विभाग असं आहे, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा तुमचं फॉरेस्ट असेल, या सगळा याच्यामध्ये भ्रष्टाचार आढळून येत आहे. व खास करून भूमी अभिलेख त्यांच्याकडे इतक्या लोकांचे कामं पेंडिंग आहेत. हे अधिकारी नुसते चक्र मारायला लावतात, त्यांची कामं करत नाही. यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे आदरणीय शहर अध्यक्ष गिरीश देशमुख, आमचे जिल्हा संघटक परेशदादा देशमुख व युवक अध्यक्ष शुभम सोनोने आणि सर्व स्वातीताई महिला अध्यक्ष स्वातीताई बडगुजर आणि आमचे उपाध्यक्ष राजू धनगर, हे अनेक लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आज कितवा दिवस आहे आपला आंदोलनाचा? आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. एकही अधिकारी अजून फिरकून आलेला नाही. त्या कारणामुळे एवढं मोठं त्यांचा माजुरीपणा आहे त्यांना की आंदोलन करतोय म्हणजे त्यांना काही वाटत नाही. लोकशाही नसून असं मला वाटतं की हुकुमशाही येतं तालुक्यामध्ये, असं मला वाटतं.